दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. ने टॉस जीत के बैटिंग लिया. बैटिंग नहीं है, हाईवे पे फील्डिंग कर रहा है. फील्डिंग कर रहा है. बैटिंग, अरे बैटिंग लिया तो क्या बोला, क्या मालूम है. इधर बताया बैटिंग, अभी फील्डिंग कर रहे. टॉस भी निकला था ना, निर्णय बदला असेल. हां बॉलर कोण आहे बॉलर? हो गणेश सर, हो गणेश सर, जरा बनवाल तर आम्हाला पण बनवायला थोडं जास्त सुख भाई बा. बुल्ले के बॉल नाही नाही दोनच द्या. जो याच्यातून चॉईस करायचं, त्याच्या चॉईस नाही. पेपर नाही काढायचं. बॉल सेमच आहेत, दोनच देते, त्याच्यात चॉईस करायचं आहे. पेपर नाही काढून द्या. नाही समजतं पेपर काढला तर सेमच बॉल आहे, काय नाही विषय. काय होतं माहिती आहे का, फोडून नाही दिल्यानंतर आतमध्ये प्लास्टिक त्याने सांगितलं दोनच द्या, फक्त फोडूनच द्या, त्याच्या इतर बदली नाही भेटणार. आणि जर कट असेल ना तरच चेंज होईल, त्यांना सांगा सरळ. जर बॉल कट असेल तरच चेंज होईल. तर पंचांना विनंती असेल, आपल्याकडे जर दोनच चेंडूची पूर्तता केली जाईल, त्याच्यामध्ये जर कट असेल तर चेंडू बदली केला जाईल, अन्यथा त्या दोन चेंडूवर चॉईस करायचा आहे. ते काय सांगतो माहिती का, प्लास्टिक आपण देतो ना तर मैदानात प्लास्टिक नको, असा विषय झाला. कोण घ्यायला कोण नाही ना, आता तेच आपण. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय, गोलंदाज अर्जुन पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि धाव चेंडू पाहायला मिळाला. बॅटर पंडितला तो काही समजला नाही. निर्धावाच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी करत असताना अनुभवी गोलंदाज आहे शेन ऑनच्या ॲक्शननुसार ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्टाईलने शेन ऑन गोलंदाजी करायचं ना, त्याच पद्धतीची स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्वेर मारा राहिलाय अतिरिक्त स्वरूपामध्ये, ती धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या आपण पाहिलं तर आघात झाल्या फलकावर 1 धाव. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू. एक धाव फलकावर आहे. अतिरिक्त स्वरूपामध्ये 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खांडपे टीम, क्षेत्ररक्षण करत असताना हायवे देवे या टीमला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मिड ऑफच्या समोरून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिल्डच्या आतमध्ये मिड ऑफ क्षेत्ररक्षक होता, त्याला त्याच्यापासून दूर राहिला आणि चेंडू सरळ सीमा रेषेला धडकत असताना पहिला चौकार आपण पाहतोय या इनिंग मधला. पंडितच्या बॅटमधून येणारा हा यावेळेस पायावर चेंडू आदळला गेलाय. जोरदार अपील पाहायला मिळाले. लेगपॅचच्या स्वरूपात ही धाव मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 6 या अंकावर. यावेळेस चिप केलं गेलं लॉंगॉन क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट झाली. 1 धावेवर समाधान मानावं लागतं. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 7 या अंकावर. 7 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक प्रगतीपथावर. एकंदरीत चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूची
हाताळणी झाली. यावेळी स्लेटकटचा फटका क्षेत्ररक्षक होते तिथे पॉइंट क्षेत्रामध्ये. दुसरी धाव धोक्याची ठरली. फलंदाजाला परतावे लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. मंडीतला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. कौन जा रहा है बैट्समैन नया? विजेंद्र त्यांना आवाज देऊन ठेवा. नाव द्यायला पाहिजे ना. तुम्ही सांगता आम्ही बोलताना आम्ही हेच बोलतो ना. पुढा बोलवा टेमकर रांजणे आणि टेमगर असे पुढील मॅच असेल. आपण टॉस करण्याकरिता लगेच यायचे. रांजणे आणि टेमगर. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. 8 धाबा फलकावर सोडल्या गेलेत बॅटिंग करत असताना खांडपे टीम. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज कैलास दुसरे षटक हाताळण्याकरिता. स्ट्रायकिंगवर आपण जेतूला पाहतो. नॉन स्ट्रायकिंगला विजेंद्र. यावेळेस चेंडू अपेत आहे गली विजनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मोबाईल होते जितू या बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याचे. सिंगलच्या बढतीने धावफलक 9 अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटर विजेंद्रला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धाब्यांनी धावफलक दुहेरी अंक म्हणजेच 11 अंकावर जाऊन पोहोचलाय. संत खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 20-25 हे देखणं आयोजन आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा चेक ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाब्यांनी धावफलक 13 अंकावर जाऊन पोहोचलाय. तेरा धाबा फलकावर आहेत. 1 विकेटचा नुकसान आपण पाहिला असेल. पहिल्या विकेटच्या माध्यमातून पंडित हा तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय विजेंद्र. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज कैलास. यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक थोडस दूर राहिला. 1 टप्प्याखेर चेंडूला अडवले जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान संधी होती या दोन्ही बॅटरला. 2 धाबा सहजरित्या कंप्लीट करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटर विजेंद्रला पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 15 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निघून गेला. 1 धाव तर कमी झाली. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? यावेळेस पुन्हा एकदा तेच चित्र. 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यांनी धावफलक 17 म्हणजे 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. त्यानंतर बाकीच्या 4 चेंडूवर मात्र डबलने धाबा जोडत असताना विजेंद्रला आपण पाहतोय. चौकार षटकार येत नसेल तर मात्र सिंगल डबल ही लाईफलाईन वापरली जाते आणि तेच करत असताना हे बॅटर
यावेळेस खाली क्षेत्र निवडलं गेलंय. फाईन क्षेत्रामधून फाईन लेग क्षेत्रातून निघून गेलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार करीला 4. यावेळेस गती कमी होती, फलंदाजांना ओळखलं आणि चला मॅचला सुरुवात करायची. जास्त वेळ दौडू नका. अजून आपल्याला आजचा दिवसातील शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत. त्या कारणास्तव आपण आपणास सूचित करत आहोत. बॉलर तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 21. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. गोलंदाज किरणला आता मात्र आणलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या गोलंदाज अर्जुन आणि कैलासनं मात्र 13 धावा खर्च करत आपण या षटकामध्ये पाहिलं असेल विकेट कुठली मिळवली नाहीये. तर मात्र किरणला तिसऱ्या षटकाकरिता आणलं गेलंय. ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग राहिली आहे खानपेट टीमची त्या पद्धतीने मात्र धावा जोडल्या जातील की किरण मात्र रन रोखण्याचं काम करेल. यावेळेस ऑन साईडला सोक्याचं होतं. स्टेजच्या वरून वेध घेणारा हा चेंडू राहिलाय निर्धावाच्या स्वरूपात. चांगला चेंडू हाताला गेला. या तिसऱ्या षटकाची सुरुवात निर्धावाने करत असताना आपण किरण या गोलंदाजाला पाहतोय. मी अगोदर म्हटलं होतं किरणला मात्र रन रोखावे लागतील आणि तेच काम पहिल्या चेंडूवर मात्र निर्धावाच्या स्वरूपामध्ये करत असताना यावेळेस बॅट चेंज आहे. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये थोडंसं फंबल झालं. एकच धावेवर समाधान मानवत असताना आपण बॅटरला पाहतोय जितूला. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 22 धावा फलकावर. चालू चालू मध्ये जेवण टाक कोणाला तरी एकाला उभा करा. गोलंदाज तयार किरण. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. त्या दरम्यान आपण पाहतोय दुसरी धाव कंप्लीट करत असताना बॅटरला विजेंद्र जर या इनिंगमध्ये आपण विचार केला तर खूप साऱ्या डबल धावा जमा केल्या आहेत. धावसंख्या 2च्या बढतीने जाऊन पोहोचली 24 म्हणजे 24 या अंकावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर च्या पद्धतीने आपण पाहतोय. यावेळेस चेंडू येत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चांगला झेल कंप्लीट करत असताना मात्र फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट. लाटचा बॉल पकडला असता ना तर रन नसते. 18 धावा असेल पण जिंकायला 18 धावा पण तो तिथं बॉल होता ना चौका तो आडवाच होता. धावाच होता बॉल अंगाला तरी लागला असता. ते 4 गेलं म्हणून ते लगेच 2 आले. लाटच्या बॉल 4 लाटच्याला जर राहिलं तर काय वाटलं बॉल घ्यायला गेला तर इथंच लागला ना खालीच बरोबर. नवीन बॅटर आपण पाहतो मिलिंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजेंद्रला मात्र परतीचा प्रवास करावा लागला. चितू आणि मिलिंद गोलंदाज किरण
पुणे गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पोल्टॉस आहे ऑन साईडला स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. एक धाव तर कम्प्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? रॉंग एंडकडे मात्र फेकी झाली. स्ट्राईक एंडकडे फेकी झाली असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. त्या दरम्यान 2 धावा कम्प्लीट करत असताना आपण मेनला पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 26 धावा. 5 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता किरण गोलंदाजी ट्रॅकवर मिलूनच्या विरोधात. यावेळेस पलटी स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू सरळ निघून चाललाय डीप थर्ड मॅन रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर चौकारकरिता 4. स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तर कम्प्लीट केली. दुसरी धाव इथे मात्र धोक्याची ठरली आहे. विकेट इथे मात्र मिळेल रनआउटच्या स्वरूपात. जितूला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या आपण पाहतोय इथे मात्र एक सिंगलच्या बढतीने धावफलक 31 अंकावर जाऊन पोहोचले. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज नॉन सेकंडला मोहन. जितू बाद झाल्यानंतर मोहन पाटील आपण पाहतोय. सेकंडला मिलिंद तर नॉन सेकंडला मोहन पाटील. गोलंदाज तयार उदय. ज्यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक होते तिथं उपस्थित. चांगला झेल, कमालीचा झेल. माझा हा जगन्नाथ. विकेटचं बदल. एका हाताची कमाल आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने पाहिलं स्ट्रोक ऑन साइडला खेळला गेला.
सीमा रेषेचा जबर क्षेत्ररक्षक होता, एक हात टाकला गेला. त्यानंतर मात्र हा झेल चांगल्या पद्धतीने मात्र पकडला गेला आणि विकेटचं पतन आपण होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मिलिंदला चापं लागतं डकआउटच्या दिशेने. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खानपे टीम अरे 12 खेळाडू पाठवा ना. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मनोज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सज्ज होताना उदयच्या विरोधात. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत. हा चेंडू स्पेअर आहे, व्हाईट बॉलचा इशारा. पुढील दोन टीमला मी इन्व्हाइट करेन. रांगोळी विपक्षात टेमगर. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता या. रांगोळी विपक्षात टेमगर. दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉस करण्याकरिता या. स्ट्राईक एंडवर पुण्याच्या एकदा सज्ज होताना आपण पाहतोय मनोज. वेगवान चेंडू प्रश्न विचारणारा राहिलाय. ट्रायचा स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडूपासून दूर राहिले. बाकीचं काम केलं यष्टीरक्षक आपण पाहतो चांगलं कार्य करत असताना. धावफलक एकंदरीत 32 अंकावर स्थिर पाहायला मिळत आहे. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या 4थ्या षटकातील पहिल्या सत्रातील. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. चांगल्या पद्धतीचा बाउन्स यावेळेस निर्माण करत असताना गोलंदाज उदय. वेग आहे आणि त्यानंतर मात्र लगातार ते 2 चेंडू पाहिले तर निर्धाव पाहायला मिळालेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. वेग आहे या गोलंदाजाकडे. यावेळेस सन्मान दिला गेला. इन कटर होता, ओळखलं गेलं बॅटरनं. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण बॅटरला पाहतोय मनोजला. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचले 3 म्हणजे 33. अंतिम चेंडूचा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज उदय या षटकातील अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एस्ट्यावर बदललाय, फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेटचं पतन, इनिंगची होती समाप्ती. बॅटिंग करत असताना खानपे टीमने बनवलेत 33. आता मात्र 34 करावे लागतील विजयाकरिता. हायवे दिले या टीमला. चला पुढील मॅचचा टॉस करणार आहोत आपण. रांजोळी विपक्षात टेमगर. संदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. टेमगर विपक्षात रांजोळी. कॅमेरामॅन गणेश जींना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स टॉस करण्याकरिता संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. सोनादेवी टेमगर विपक्षात रांजोळी. टॉस जिंकलाय सोनादेवी टेमगर टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेच येईल. तो मी तुमच्यापर्यंत पोहोचून टेक्निकल आणि फलंदाजी स्वीकारली या दुपारच्या सत्रामध्ये. टॉस जिंकून सोनादेवी टेमगर टीमने आणि इन्व्हाइट केले फिल्डिंग करण्याकरिता रांजोळी टीमला. तर आपण जाऊया मॅच दिशेने जिथे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये खानपे टीमनं 33 धावा फलकावर लावण्यात यश आले. 34 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल हवे देवे टीमला.
बंद करो गाना उसको बोल उनको बोल सुनील तर सलामीच्या आघाडीचे बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पे कोण बॅट्समॅन स्ट्राईकवर आपण पाहतोय किरण, नॉन स्ट्राईकवर कपिल. बॉलर कोण आहे? गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुनील आणि स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय कप. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय किरण, तर नॉन स्ट्राईक एंडला कपिल. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात, पंचांचा इशारा आलाय, खेळाला होती सुरुवात दुसऱ्या इनिंगला. यावेळेस चेंडू हवेत आहे, मिड ऑफ क्षेत्रापासून क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण तिथे मोहन पाटीलच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा पहिल्या चेंडूवर जोडत असताना आपण पाहतोय. बॅटर किरणच्या खातं मध्ये ह्या 2 धावा फलकावर या पहिल्या 2 धावा आघात करत असताना आपण जोडत असताना 34 धावांचा पाठलाग करत असताना हायवे दी बॅटिंग. यावेळेस चेंडूने घेतलाय वळण, यावेळेस चेंडू निघून गेलाय थर्ड मॅन रिझर्व मधून सीमारेषेच्या बाहेर चौकारकरिता 4 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 6 अंकावर. गोलंदाज तयार सुनील. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक पाहायला मिळतोय.
मिडॉन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होते बॅटर किरणला एक सिंगल कंप्लीट करण्याचे सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 7 अंकावर 7 धावा फलकावर आहेत. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज सुनील पुन्हा एकदा यावेळेस बॅटची आतली कडा घेऊन चेंडू लास्ट रिझल्ट मध्ये जात असताना आपण पाहतोय. त्या दरम्यान 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना 9 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली धावसंख्या उभारत असताना आपण पाहतोय. धाबाचा पाठलाग करत असताना हवे देवे टीम खांडपे टीमच्या विरोधात. गोलंदाज तयार सुनील यावेळेस ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिडविकेट क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला. सिंगल कंप्लीट करण्याचे सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 2 अंकामध्ये 10 अंकावर. गोलंदाज सुनील या षटकातील अंतिम चेंडू यावेळेस लिडिंग एज यष्टीरक्षक चेंडू खाली चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक पहिला जाईल तंबूच्या आश्रयाला जावं लागेल किरणला. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 10 आणि दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज आपण पाहतोय मोहन. स्ट्राईक एंडला आपण पाहतो न्यू बॅटर रोशन तर स्ट्राईक एंडला कपिल सज्ज होईल या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करण्याकरिता. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावफेकी होईपर्यंत सहजरित्या कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रोशन 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 13 या अंकावर जाऊन पोहोचला धावफलक. 13 वर 1 विकेट गमावले गेले. किरण मैदानाच्या बाहेर परतला गेलाय पहिल्या विकेटसाठी. मोहन पाटील पुणे एकदा कॅमेरा एंड कडून सज्ज होताना कॅमेरामॅन आमचे गणेश चांगलं क्षणचित्र टिपत असताना यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये सर्व चेंडू एष्ट्यावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त झाले. रोशन याला जावं लागेल. विकेट क्रमांक दुसरा जाईल मैदानाच्या बाहेर. बॅट्समॅन
तर न्यू बॅटर आपण पाहतोय पुण्यानाथ स्ट्रायकिंगवर सज्ज होताना मोहन पाटील च्या विरोधात. यावेळेस लिडिंग एज आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, बॅक टू बॅक दुसरा झटका. पुण्यानाथला सुद्धा जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. देखने में नहीं होगा मेरे को फिर ये तुम तू तो इतना हाइट में है, मैं तो इतना छोटा है फिर भी हाँ वो क्या तो विषय तो वरती असा तर काय प्रॉब्लेम नाही. कौन गया? रत्नक रत्नकांत रत्नकांत. यस. न्यू बॅटर आपण पाहतोय रत्नकांत. चांगली गोलंदाजी राहिले, हॅट्रिक साजरी केली जाईल का यावेळेस. ऑन साईडला स्ट्रोक केले गेले, क्षेत्ररक्षक होते तिथे उपस्थित विनोद. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र फलंदाजांना संधी होती 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करण्याची. दोन धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 15 म्हणजे 15 धाबा. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. आपण विचार केला तर मोहन पाटील यांची 2 विकेट्स मिळवल्या आहेत यावेळेस. विकेटच्या मागे चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकाराकरिता 4. यावेळेस वेग होता ठीक आहे. मोबाईलच पडतो माझा, काय खरा नाही वाटतं. बचा की गया अभी लिया है, खत्म होएगा नहीं तो हाँ तर धावसंख्या आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत धावा 19. म्हणजेच 12 चेंडूमध्ये 19 बनवले आहेत. अजून 12 चेंडूमध्ये धावा आवश्यक आहेत त्या 15. 12-15 असं समीकरण. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो मिलिंद. समोर बॅटर आपण पाहतो या सलामीवीर कपिल. काल खूप चांगली गोलंदाजी केली होती मिलिंदनं. 18 धाबा फलंदाजी करत असताना आपण खानपेठ टीमला पाहिलं होतं, परंतु या 18 धाबा करताना मात्र कामतगर टीमला मात्र शेवट चेंडूवर 2 धाबा करत असताना विजय होताना व्हायला. यावेळेस पहिला चेंडू चांगल्या लाईन लेंथवर निर्धावची सांगता करत असताना बाकीचं काम केलं स्ट्रिकच्या भूमिकेमध्ये आपण स्टिकरला पाहतोय. आता मात्र समीकरण पाहिलं तर 11 चेंडू 15 धाबा. तिसरं षटक महत्वपूर्ण षटक मानलं जातंय. ते षटक हाताळत असताना मिलिंद आपण पाहतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी
तर मग समीकरण पाहिलं तर 10 चेंडू 15 असं समीकरण. कपिल पुन्हा एकदा सेकंडवर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. लगातार ते 3 चेंडू पाहिले तर निर्धाव, कुठली धाव आतापर्यंत खर्च केली नाही मिलिंद हे या गोलंदाजानं. तर मात्र समीकरण असं आलंय मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 15. स्वतःला ओळखावं लागेल कशा पद्धतीने चुका घडल्या, तिथून मात्र फलंदाजाला चांगला स्ट्रोक कन्वर्ट करता आला पाहिजे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू, कमालीची गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मिलिंद. चांगली गोलंदाजी राहिली कालच्या दिवसामध्ये सुद्धा मिलिंदने चांगली गोलंदाजी केली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल कामतकरला टीमला सुद्धा 18 धावांसाठी घाम घालावा लागला होता आणि अंतिम चेंडूवर जर गोलंदाजी चुकी झाली नसती तर मात्र विजय संपादन करू शकले असते. जर तर आहे तोपर्यंत क्रिकेटला महत्व नाहीये. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केले गेले, ते एक धाव तर कमी झाले. दुसऱ्याचा प्रयत्न सक्सेस होईल का? स्ट्रायकिंगवर मात्र पैकी झाले आणि सक्सेस राहिलेत फलंदाज बॅटर कपिल. 2 धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 21 या अंकावर. तर मात्र 7 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 13. 7-13 असं समीकरण. या षटकामध्ये विचार केला तर विकेट जरूर मिळाली नसेल या गोलंदाजाला, मात्र 5 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि महत्वपूर्ण षटक टाकत असताना आपण मिलिंदला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टीमला 19च करायचे फक्त 4 ओव्हरमध्ये. यावेळेस कोलपटाप्पाचा चेंडू ऑन साइडला टर्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत इथे, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होईल. एकच धाव मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 22. आता मात्र 6 चेंडू मध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 12. तुझा किपर तिकडं. तर अंतिम षटकाकरिता विजेंद्र या गोलंदाजाला मात्र धुरा सोपवले गेले कर्णधाराने. मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 12 धावेची आवश्यकता विजयाकरिता. हवेत येवे टीम समोर हे लक्ष असेल. डाकूर आता बॅटर आपण पाहतोय विनोद सेकंडला. 6-12 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत पाहिलं तर 50-50 अवस्थेमध्ये हा सामना आतापर्यंत राहिलाय. 6 मध्ये 12 कराव्या लागतील हवेदेवी टीमला आणि या 12 धावा मात्र या 6 चेंडू मध्ये रोखाव्या लागतील खांडपे टीमला. धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत. तुम्हाला धाडस करावे लागेल. जेव्हा क्रिकेटच्या मैदानात तुम्ही उतरता ते मात्र कष्टाने ही कामगिरी करून दाखवावी लागते. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केले गेले. क्षेत्ररक्षक आहेत स्वर्ले क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव धोका ठरेल का? फेकी चांगली
कलेक्शन इथे मात्र करता आलं नाहीये एस टी रक्षकाला आणि त्या दरम्यान मात्र दोन थांबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर विनोद. आता मात्र 5 चेंडू 10ची आवश्यकता, प्रति चेंडू प्रति 2 धावेची आवश्यकता असेल विजयाकरिता हवे देवे टीमला. 5 चेंडू 10. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय. डीप कबर क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जाते. दरम्यान 2 धावा, 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय फलकावर लागले गेलेत. सव्वीस धावा फलकावर आहेत, म्हणजेच 4 चेंडू आणि विजयाकरिता 8 धावा. चार चेंडू 8 धावेचं समीकरण. यावेळेस पुलटॉस आहे, ऑन साइडला स्ट्रोक केलेला विनोद आहे तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं, एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव तो कधी ठरू शकते. स्ट्राईक इन कडे फेकी झाले. आता मात्र फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विनोद परतोय डगआउटच्या आश्रयाला. तुमच्यासारखे झाले, तुमच्यासारखाच लागेल आता. मग आता मात्र समीकरण पाहिलं तर 3 चेंडू विजयाकरिता 7 धाब्याची आवश्यकता. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा आपण या मैदानावर पाहिलं खांडपे टीम इन ऍक्शन मध्ये असलं समजा की सामना रंगतदार होणार आणि चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून खांडपे टीम. तर मात्र 3 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता हवे देवे टीमला. डावखोरे आताचा बॅटर आपण पाहतोय कृष्णा सज्ज होताना. सलामीवीर कपिल नास्टाकेनला. गोलंदाज विजेंद्र. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली, परंतु 2 धावा सक्सेस राहिल्यात फलंदाजाच्या. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचले 29. तर मात्र 2 चेंडू 5 धावा, 2-5 असं समीकरण. गोलंदाज विजेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर. काय सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 5 धावा. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला गेलाय विजेंद्रच्या माध्यमातून निर्धाव. आता मात्र 1 चेंडू 5 धावा. आता मात्र विजयाकरिता 6 धावा अर्जित कराव्या लागतील. 4 धावाला तर स्कोर लेवल होईल. चेसिंग कंपल्सरी असेल. 1 चेंडू 5. यावेळेस चेंडू पायावर हल्ला आणि अभिनंदन खांडपे टीम. हार्ड लक टू हायवे देवे. चला पुढील मॅच आपण पाहणार आहोत. सोनादेवी टेमगर विपक्षात राजमौळी